नाशिकमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडलेली आहे। पेठ रोड येथील एसटी वर्कशॉपमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे। एसटी वर्कशॉप इथं ठेवलेलं स्क्रॅप मटेरियल म्हणजेच भंगाराला ही आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाचे 2 बंब दाखल झालेले आहेत। अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आगीमुळे हवेत मोठे धुराचे लोट पसरलेले आहेत। आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सिलेंडर आहे बेसिक सिलेंडर त्यांनी जेवढा विझवतील तेवढा। अनेक गाड्या देखील या आगीमध्ये जळून खाक झालेल्या आहेत। आपण हे दृश्य बघतोय। नाशिकमध्ये एसटी वर्कशॉपला ही आग लागलेली आहे। उंच धुराचे लोट देखील सर्वत्र पसरलेले आहेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जातात। आणि जेवढ्या गाड्या होत्या त्या सगळ्या आपण मागे घेतल्या। तर नाशिकमध्ये पुन्हा आगीची घटना घडलेली आहे। पेठ रोड येथील एसटी वर्कशॉपमध्ये ही आग लागल्याची घटना घडली आहे। वर्कशॉपमधील भंगाराला ही आग लागलेली आहे। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत। अग्निशमन दल देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी येताच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, पुन्हा एकदा नाशिकमध्ये ही आगीची घटना घडली आहे। एसटी वर्कशॉपचे जे भंगार ठेवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी ही आग लागल्याचं कळतं। आणि बाकीचं नाशिकच्या पेठ रोड वरील एसटी वर्कशॉप आहे। इथे जुन्या काही गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या। याला अचानक आग लागलेली आहे। या आगीचं कारण अजून स्पष्ट झालं नसून तरी अग्निशमनाचे 2 बंब जे आहेत ते आग विझवण्यासाठी पोहोचलेले आहे। अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून हे आग काही प्रमाणात विझवलेली आहे। मात्र थोड्या प्रमाणात काही ठिकाणी आग आहे ती पण लवकरात लवकर आटोक्यात येईल असं म्हणणं जे आहे ते अग्निशमन विभागाकडून देण्यात आलेलं आहे। मात्र नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 7 वेळा आग लागलेली आहे। या आगीमुळेचं कारण अस्पष्ट असलं तरी उन्हाचा जो तडाखा आहे तो देखील या गाड्या असतील किंवा परिसरात असलेल्या आजूबाजूला लावणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा ही आग लागण्याची शक्यता अग्निशामक विभागाने वर्तवलेली आहे। मात्र आता ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामकच्या दलाकडून करण्यात येत आहेत। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि बाकीचं जेवढं